गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावळ्याचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. आलीस राधा? काय मिशन सक्सेसफुल ना? हो, खूप बरं वाटलं त्यांना. वृद्धाश्रमण खूप छान आहे. दादांच्यात काही बदल जाणवला तुला? नाही, फारसा नाही, पण त्यांना तिथे एक खूप चांगला मित्र मिळाला, टिकोजी राजे गायकवाड म्हणून. टिकोजी राजे? हे काय नाव आहे का मस्करी? नाही, खरंच ते का खालसा संस्थानाचे राजे आहेत. मस्त माणूस आहे तो. आणि ते कसे म्हणतात माहितीये, मला टिकोजी राजे गायकवाड म्हणतात, वर मागा देऊन टाकू. गंमतशीरच आहे म्हणायचं तू माणूस, पण चांगलंय. त्यांच्यामुळे दादांचं मन रमेल तिथे. हो, मी आलेच फ्रेश होऊन. हं? राधा, हा? सकाळी मी बोलले नाही कारण तू त्या मनस्थितीत नव्हतीस, पण तुमच्या दोघांचा एकमेकांपासून लांब राहण्याचा निर्णय मला आवडलाही नाही आणि पटलाही नाही. आणि माझं सोड, तू खरं खरं सांग, सौरभ पासून लांब राहू शकतेस? हो मॅम, आलेच मी. अजून का नाही आणलाय चहा? मी कधीपासून मागते, तुला कळत नाहीये का? आई मला चहा हवाय. आई आणते. मला समजवण्यापेक्षा आईला सांग. मी लोकांना मला जगू पण देते आणि मरू पण देते. बेटा तू शांत हो आधी. चहा घे बाळा, चहा हवाय ना घे. काय करतोय बेटा तू? ऐक, ऐक, हे बघ, प्लीज मला तू ये इकडे माझ्यासोबत ये, माझ्यासोबत ये. शांत हो, शांत हो. अरे काय झालंय? काय 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 एवढा आरडाओरडा? हो, तिला चहा हवा होता. मी स्वयंपाकाच्या गडबडीत विसरले, म्हणूनच किंचाळत होती वाटतं ती. तो पण चहासाठी एवढा तमाशा? तुम्हाला ठाऊक नाही आजोबा, मी नव्हता तिथे 2 महिने. हेच चाललंय सारखं, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करत असते. बाबा प्लीज. आई तू बस, मी बघते. गार्गी, तोंडातनं शब्द निघाला की सगळ्या गोष्टी ताबडतोब हजर लागतात तिला समोर, नाहीतर असा तमाशा करते. काही बोलण्याची सुद्धा सोय नाहीये तिला. तिच्या मनाची अवस्था काय होतीये हे दिसतच आहे आपल्याला. बाबा काय बोलू तिला सांगा. आयुष्याचा सत्यानाश झालाय. कुठलं आणि कसं सुख मिळणार आहे पोरीला सांगा मला. कधी कधी मला वाटतं ना बाबा, ही पोरगी मेली ना तर सुटेलो सगळ्या यातनांमधून. अगं काय बोलतेस तू हे? काय करू मी सांगा, काय करू? हे सगळं ना, हे सगळं त्या राधामुळे झालंय. ती आयुष्यात येण्याच्या आधी किती सुखात होतं आमचं आयुष्य, आठवतं ना बाबा? सुखी होतो आम्ही सगळे. ती आली आणि सगळं सत्यानाश झाला आमच्या सगळ्यांच्याच आयुष्याचा. राधा आली आणि जे ग्रहण लागलं ते लागलंच.
आम्हाला असं तडफडत ठेवून ती स्वतः कधीच सुखी होणार नाही, कधीच नाही. सौरभच्या घरनं फोन. सौरभचाच असेल. हॅलो, तुझाच विचार करत होते सोनू. सोनू नाही, सीमा. शपथ मोडतेस तू राज. दूर याचा अर्थ सर्वार्थाने दूर. तू जर त्याच्याशी अशी फोनवर बोलत राहिलीस तर तो कसा सुधारणार? त्या दूर राहण्याला काय अर्थ आहे? सॉरी सीमा वहिनी, मी संयम ठेवायला हवा होता. पुन्हा नाही बोलणार. फोन आला तरी नाही बोलणार. आय प्रॉमिस. बरं, मी तुला फोन एवढ्या करता केला होता. तू पारिजात मध्ये दादांना भेटायला का गेली होतीस? एक गोष्ट लक्षात घे राधा. दादांना कुणी भेटायचं, केव्हा भेटायचं, त्यांना इथे कधी आणायचं हे आम्ही ठरवू. त्यात तू मध्ये पडायची काही गरज नाहीये. कळलं? कोण आहे? त्यापेक्षा मला आज रात्री 11 पर्यंत 10,000 रुपये देऊन टाका. एक फाटकी नोटही देणार नाही मी तुला. मग मी ही क्लिप सीमा वहिनींना नेऊन दाखवतो. एवढ्या रात्री कोण आलं? नमस्कार. नमस्कार. आपण? मी सदानंद कुबेर. मला सौरभला भेटायचंय. हा, या आत या. घ्या. थँक्यू. सौरभला सांगितलं येतोय तो. तुम्ही कोण? तुम्ही? मी सदानंद कुबेर, सौरभचा मित्र. ते सौरभ. म्हणजे ते ना माझ्या जिम मध्ये माझ्याबरोबर काम करतात. या ना, आपण बोलू ना बाहेर. या, या. या. आलो आलो. का कडमडलाय तिथे? का? सौरभ साहेब,
तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत मला 10,000 रुपये देणार होते, पण तुम्ही दिले नाहीत. माझी झोपडी वजाची खोली आहे ना, ती पाडली. म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी येऊन पाडली. ते 10,000 रुपये मला त्यांनाच द्यायचे होते, पण तुम्ही आला नाही 10,000 रुपये घेऊन. मग बायकोला घेऊन अंबरनाथला गेलो, तिथे तिला सोडली आणि मग इथे आलो. आता 4-5 दिवस मला इथंच राहावं लागेल. काय हो हो. वेळ लागला का? काय चाललंय काय सौरभ? नाही, काही नाही. नाही, मला या माझ्या मोबाईल मधली क्लिप तुम्हाला दाखवायची होती. नाही नाही नाही, ते म्हणजे जिम मधला एक मोबाईल क्लिपिंग ते दाखवत होते. उगाच दाखवतात. उगीच नाही, तूच काहीतरी गडबड केली असशील. नाही नाही, मी सांगतो वहिनी, काय झालं की मी एका मुलीबद्दल ह्याला वाचवलं ना, तेव्हा मालकानं मलाच जिम मधनं काढून टाकलं. नाही, सौरभला वाचवण्याचा प्रयत्न म्हणजे? नाही म्हणजे काय झालं की हा एका मुलीशी गुटरगू करत होता. म्हणजे फ्लर्टिंग म्हणतो ना आपण, तसं. तर ते हा स्वच्छंदी आहे ना, मुलींना आवडतं ते. मग मुली गळ्यात पडतात ह्याच्या, आणि हा पण ओके ओके असं म्हणतो. पण काय झालं, ती मुलगी नेमकी आमच्या मालकांची भाची निघाली. मग सौरभवर रागावले ते. पण काय झालं माहिती का, की याला वाचवण्याकरता तो आळ मी माझ्यावर घेतला. म्हणजे असं की मी त्या मुलीची छेड काढत होतो, सौरभ मध्ये आला आणि मग त्या मुलीने सौरभला मिठी मारली. असंच झालं ना ते सगळं. आणि मग मालक माझ्यावर रागावले आणि मालकांनी मला नोकरीवरनं काढून टाकलं. मग आता? नाही, काय झालं की माझी नोकरी गेली आणि मी राहायला तिथेच होतो ना, त्यामुळं राहायची जागाही गेली. मी तेच म्हणत होतो सौरभला की एवढी मोठी जागा आहे तुमची, वळचणीला मला राहायला जागा मिळेल, तेच सांगत होतो. तर तो माझ्यावरच ओरडत होता. आणि सौरभ, अरे लग्न झालंय ना तुझं, तरी सुद्धा हे फ्लर्टिंगचे धंदे करतोयस? हेच म्हणते मी सौरभ, तुझ्या लग्नाला ना काही अर्थच नाही. त्याचं पावित्र्य कळलंय की मॅच्युरिटी सुद्धा नाहीये तुझ्यामध्ये. नशीब यांनी तुला वाचवलंय म्हणून. बरं, बघू ती क्लिप, बघू. हे बघा, हे बघा. नाही, नको, राहू दे. म्हणजे मी नाही करणार ना परत फ्लर्टिंग. आय एम सॉरी. बरं, तू आता यांचं नाव काय म्हणालास तू? सदानंद कुबेर. सदा. प्रेमानं सगळे मला सदाच म्हणतात. बरं, तू ह्या सदानंद कुबेरनं आधी थँक्स म्हण, तुला वाचवल्याबद्दल. थँक्स. नाही नाही, असू देत असू देत. तेवढं इथे राहण्याचं. हा, तुम्ही आमच्याकडे राहू शकता. तुमची दुसरी काही सोय होईपर्यंत. थँक्यू. अगं पण सीमा, मी ओरडतोस कशाला? तुला वाचवताना यांचं छप्पर गेलं, यांची नोकरी गेली, त्यांची काहीतरी सोय करणं हे तुझं कर्तव्यच आहे. मी यशना सांगते त्यांची सोय करायला. थँक्स वहिनी. तेवढा मोबाईल घेऊ. चला. तुम्हाला कसं भेटायचं याचा विचार करत बसलास तर कसं होणार आहे सौरभ? पण तुला सिच्युएशनचं गांभीर्यच कळत नाहीये. आपण काय करायला हवं, शेवटी ते आपणच ठरवायला लागतं स्वतः. का चिडले मी सौरभवर? का वाटेल तसं बोलले मी त्याला? काय चुकलं त्याचं? त्याने योग्य तेच केलं ना.
तो नाही राहू शकला माझ्याशिवाय, म्हणून तो भेटायला आला मला. आज माझीही तीच गत झालीये. मी नाही राहू शकत सौरभ शिवाय. सौरभ, आय एम सॉरी. मी चुकले. मला माफ कर. मी तुला वाटेल तसं बोलले, पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला तुला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. येस, मी भेटणार तुला कुठल्याही परिस्थितीत. घ्यायची शपथ. स्वतःला सिद्ध करेपर्यंत हिचं तोंडही बघणार नाहीस. घेतो शपथ, घेतो शपथ. नाही, असा वेडेपणा करून नाही चालणार. मला संयम ठेवायला हवा. असंच वागत राहिलो आम्ही दोघं तर सौरभ कधीच त्याच्या करिअरकडे लक्ष देणार नाही. त्याला त्याची जबाबदारी कधीच समजणार नाही. काय बघतो काय? नाही, आंघोळ करायची होती. बाथरूम असेल ना या घरात? असेल ना, म्हणजे आम्ही काय रस्त्यावर उभे राहून आंघोळ करतोय? आम्ही तर रोजच रस्त्यावर उभं राहून आंघोळ करत असतो. काय सांग? खरंच. खरा? हो. हाय माय सॉरी. हा, हाय बाथरूम आहे. पण मी काय म्हणतो, तू आता किती दिवस राहणार आहेस इथं? नाही, दुसरी जागा शोधतोय मी, पण मला नोकरी पण नाहीये ना. म्हणजे त्या जागेसाठी काय देणार चिंचोके? खरं म्हणजे कष्टाची तयारी आहे माझी, पण काम मिळायला पाहिजे ना. हो, ते पण बरोबर आहे. काय आहे, वरचा जेव्हा खाली पाठवतो ना तेव्हा जिथे लिहितो. मी बघतो काय तर जमते काय. हा, बरं काय काम येते तुला? हो, मी काय करू शकत नाही ते विचारा ना. म्हणजे मी घड्याळ रिपेअर करू शकतो, मी चष्मा रिपेअर करू शकतो, मी जेवण करू शकतो, मी गाडी चालवू शकतो, मी सगळी मशिनरी चालवू शकतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मेकअप करू शकतो. तुला मेकअप पण येतो? मग झाला, जळला तुला काम मिळाला. अरे लग्नाचा सगळा मेकअपच तू करायचा. नाही. ऑर्डर देऊन टाकतो. नाही दादा, लग्नाचा मेकअप नाही करत मी. मोठमोठी नट मंडळी असतात ना, नाटकात कामं करतात ना, त्यांना मेकअप करतो मी. म्हणजे आता काय सांगू. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, दत्ता भट, यशवंत दत्त, भालचंद्र पेंढारकर, या एकापेक्षा एक नटांना मी एकदा तरी रंग लावलाय. हो, काय सांगतो का? अरे छुपा रुस्तम निघालाच की रे. चल चल आंघोळ करून घे. मी तुझ्यासाठी फक्करचा चहा करतो, मग लय गप्पा मारू. मला आवडतात ही लकडी मंडळी. इकडे बाथरूम आहे. हा सदानंद भलताच आगाऊ निघाला. पण सीमा वहिनीला तरी काय गरज होती त्याला डायरेक्ट घरात घ्यायची? सगळ्यात केदारलाच फटकावायला पाहिजे खरोखर. नेमका मीच सापडलोय. इकडे आड आणि तिकडे विहीर. राधाला सांगू का सगळं? ती नक्की मार्ग काढेल यातून. नाही पण नको. ती म्हणेल केदारला पोलिसातच द्यायला पाहिजे. सौरभ साहेब, बायकोची आठवण येते का? कशाला आलायस ते? तुला काय करायचं सगळ्याचं? तुला ते हवं ते दिलंय ना मी. एक मिनिट सोडा. अशा गादीवर कधी झोपलो नाही हो. खूप छान वाटतंय. वाह वाह वाह. जास्त शहाणपणा केलास ना जिवंत ठेवणार नाही तुला. तुम्ही सगळे भाऊ एकच काम करता का, माणसांना जिवंत न ठेवण्याचं? नाही म्हणजे काय की मी ही जागा सोडून लगेच जाणार आहे, पण तुम्ही 10,000 रुपये वेळेत दिले नाहीत म्हणून मला इथे यावं लागलं. म्हणजे आता पुढचं आहे का, माझे 10,000 मी घेतलेत. घेतले म्हणजे? घेतले म्हणजे काय? सांगतो जरा मान सोडा. काय
तुमचे यशवंत जिजू आहेत ना, त्यांनी 15,000 रुपये तुमच्या बहिणीकडे दिले होते.